कोणत्याही पार्टीच्या कार्यकर्त्या हा असे गुन्हे करत असेल, आता हे पार्टीला माहीत असतं का? पार्टी त्याच्यावर कारवाई करतं, नंतर त्याला पक्षामध्ये येण्याचं काही दारण नसतं. पण आता पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते असतात, त्यांना पक्षप्रवेश द्यावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक मत द्यायचा अधिकार आहे संविधानामध्ये. मग आता असा कार्यकर्ता किंवा असा चांगला एखादा कार्यकर्ता आज असेल आणि त्याने उद्या गुन्हा केला, समजा एखाद्या जातनं गुन्हा घडला, नंतर त्याला पक्षात ठेवणे योग्य नाहीये. पण आता त्यांना काय त्याची वृत्ती आहे, काय आतमधून प्रवृत्ती आहे, याच्यावर तर आम्हाला ठरवता येत नाही ना. त्यावर राष्ट्रवादीचा होता की बीजेपीचा होता की काँग्रेसचा होता हे महत्व नाही आहे. ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या गुन्हा तो पार्टीचा, कुठल्या सत्ताधारी पार्टीचा असो विरोधी पार्टीचा असो, त्याला अंतिम शासन झालं पाहिजे. ही जबाबदारी त्या पार्टीची आहे, ही जबाबदारी सरकारची आहे. तर मला वाटतं त्या पक्षाने, मग त्या विरोधी पक्षाचे असे अनेक लोकांनी गुन्हे केलेत, त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकलाय, आम्ही आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकलाय. त्यामुळे यामध्ये पक्ष काही विषय आणू नये. गुन्हा गुन्हा आहे, आरोपी आरोपी आहे आणि कोणत्याही आरोपी आणि कोणत्याही गुन्हेगाराला क्षमा नाही, या भूमिकेत राहिलं पाहिजे. अमरावतीमधली एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. वन विभागाचा अधिकारी जो आहे तो बदलीसाठी पैसे मागतानाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या सगळ्याची प्रकरणाची चौकशी त्या ज्याच्याकडे ऑडिओ क्लिप आहे त्यांनी तात्काळ ते पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस त्या कोणता जो तो अधिकारी आहे पैसे मागणारा, आणि माझंही म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून, आमच्याही नावाने या राज्यामध्ये मागे मला निदर्शनाला आलं होतं वाळूच्या बद्दल माझ्या नावाने काही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला भंडारा गोंदिया जिल्ह्यात. आता मी ऐकतोय नांदेड जिल्ह्यात काही सुरू आहे. तर माझ्या नावाने असो की सरकारच्या नावाने असो किंवा कोणत्याही मंत्र्याच्या नावाने असो, कुठल्या अधिकाऱ्याच्या नावाने असो, या राज्यात तुम्हाला कोणी बदल्या ट्रान्सफर अपॉइंटमेंट करता, अवैध व्यवसाय करता, सरकारच्या नावाने जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांना तात्काळ पोलीस केस केली पाहिजे. त्यावर सरकार कारवाई करेल. बाहेरच्या बाहेर कोणतरी पैसे जमा करतील, बाहेरच्या बाहेर कोणी मंत्र्याच्या नावाने पैसे घेतील, बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेतील, हे मात्र त्यांची चूक आहे, आमची चूक नाहीये. तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे. पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे. आणि त्यामुळे असं काही झालं असेल तातडीनं पोलीस केस केली पाहिजे. मी माझ्या फेसबुक लाईव्ह टाकलेला आहे, फेसबुकवर माझा पोस्ट टाकलेली आहे. माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले त्याची पोलीस केस करा. आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल, सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे. आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे, या मताचा मी आहे.